बातम्या विस्ताराने पाहूया। डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी 18 महिन्यात सापडतील असा दावा केलाय साध्वी शिवानी दुर्गा यांनी। मात्र त्यासाठी तांत्रिक आवाहन करून मारेकरी पकडणार, तांत्रिक आवाहन करावं लागेल असं दुर्गा शिवानी यांनी म्हटलेलं आहे। एकीकडे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्य वेचणाऱ्या दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी तंत्रमंत्राचा वापर होताना दिसतोय, यावर अनिष्टा हमीद दाभोलकरांनी टीका केली। काही वेळापूर्वी याच विषयावर आम्ही साध्वी शिवानी दुर्गा आणि हमीद दाभोलकर यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। उन्होंने मुझे रिक्वेस्ट नहीं की, ये मैं अपनी तरफ से अनुष्ठान कर रही हूँ विदाउट एनी हेल्प ऑफ गॉडेस एंड ऑल द वेदन शास्त्रस। उन्होंने ऐसा कोई मुझे कॉल करके नहीं बोला कि आप कीजिए, ठीक है। वो उसके अगेंस्ट काम कर रहे हैं। देखिए, एक होती है आसुरी शक्ति, एक होती है दैवीय शक्ति। आसुरी शक्ति हमेशा भगवान के विपरीत कार्य करने की कोशिश करती है और दैवीय शक्ति जो होती है इस चीज का हमेशा खंडन करती रही है। तो ये देव और असुर का युद्ध है, ये धर्म युद्ध है और मैं खड़ी हूँ धर्म के साथ में और धर्म हमेशा जीतता है, धर्म की हमेशा जय होती है। हे सगळं खूपच वेदनादायी आणि अस्वस्थ करणार आहे। अत्यंत गंभीर स्वरूपाच्या सामाजिक गुन्ह्यामध्ये जिथे खरं तर संशयितां कोण असू शकतील याच्याविषयी पुरेशी माहिती पोलिसांकडे आहे, त्यावेळेला योग्य प्रकारे तपास केला जात नाही, संशयितांची कसून चौकशी केली जात नाही, प्लॅनचेट सारख्या अवैज्ञानिक गोष्टी पोलीस वापरल्याचे दावे केले जातात आणि यामध्ये कुणीही उठून दैवी शक्तीचा दावा करून मी तपास लावीन असं म्हणणं हे मला वाटतं तपासातलं गांभीर्य घालवण्याचा आणि जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा आणि प्रसिद्धी मिळवण्याचा तर प्रयत्न नाही ना, अशी मनामध्ये शंका येते। साध्वी सुद्धा आपल्यासोबत आहे, तर साध्वीजी आपलं काय म्हणणं आहे हमीदजी यांच्या बोलण्यावर? जी नहीं, देखिए वो उनकी सोच है, मैं उनकी सोच को कुछ नहीं कह सकती। हर किसी का इंडिविजुअल व्यू होता है। उनको इस शक्ति में बिलीव नहीं है, हमारा बिलीव है और हम वेद और शास्त्रों और जो हमारे स्क्रिप्चर्स हैं उनके ऊपर चलते हैं, वो नहीं चलते। मला वाटतं गांभीर्याचा या सगळ्या ह्याच्यामध्ये अत्यंत टोकाचा अभाव आहे आणि जितक्या लवकर मला वाटतं हे थांबवता येईल तितक्या लवकर थांबवावं। हा दावा अतिशय पोकळ आणि चुकीचा आहे की अशा स्वरूपाची कुठलीही रिक्वेस्ट त्यांना करण्यात आली किंवा आव्हान करण्यात आलं। पोलीस यंत्रणा सक्षम आहेत डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचे खुनी पकडायला आणि त्यांच्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे, त्याच्यामुळे कुणी अशा स्वरूपाचं आव्हान त्यांना दिलेलं नाहीये।